थांब. घे भिकारडे घे, ठेव तुलाच. आणि ह्या कपड्यांवरच समाधान मान. पण तुला फक्त एवढंच मिळणार आहे. सावकार फक्त माझेच आहेत. भ्रम आहे हा तुमचा मालकीणबाई. सुख असं ओरबाडून खेचून मिळत नाही. आणि मालक नाईलाजाने तुमच्या जवळ असतीलही, पण फक्त शरीराने, मनाने नाही. मनाने ते कोणाजवळ आहेत ते आत्ताच कळलं नाही का? त्यांचं मन माझ्याजवळ आहे, फक्त माझ्याजवळ. आणि ते तुम्ही हिसकावून घेऊ शकत नाही, कारण ते माझ्यात एकरूप झालंय. काय करू, काय करू मी हिचं? मनोरमे एरंडेल पेलेवानी काय चेहरा केलाय? काय बघती असं? अगं चंद्रावानी मोकळा तुझा, त्यावर अशी अमावस्या का पसरलीये मनोरमे? इकडं बघ, आपल्याला जो कागद पाहिजे होता तो मिळालाय. मनोरमे आता ते गबाड इथभर अंतरावर आहे. आनंदाचा दिस आहे, आनंदाचा. आणि काय थोबाड केलंय तू मनोरम? मग हे वाच, थांब सांगतो तुला. श्री यक्ष स्थान रहस्य पत्र. या भुईखाली स्थित असलेले गुहास्थान, याचे संरक्षण यक्ष यंत्रानं केलं आहे. हे गुप्तद्वाराचे वज्रकुलूप उघडण्यासाठी ज्या भाग्यवंत कुलस्त्रीच्या तळहातावर त्रिशूळ, पद्मशंख अशी दुर्मिळ शुभचिन्ह व सुलक्षणी हस्तरेषा असतील, या सुलक्षणी स्त्रीने या महाद्वारासमोरील पाषाणातील खाचेवर आपला डावा तळहात ठेवल्यास प्राचीन गुप्तकडी आपोआप माग सरकल आणि अंतर्गत गुह्य मार्गाचे द्वार उघडेल. मनोरमे म्हणजे आपण खजिन्यापर्यंत पोहोचलो. अगे एवढ्या मोठ्या गुपितापर्यंत पोहोचलोय आपण. आणि हे काय तुझ्या चेहऱ्यावर सुटकी भाव कसा पाहिजे? बाबाजी महाराज, गुप्तद्वाराच्या हाताच्या खाचेवर सखूचा हात ठेवावा लागेल. म्हणजे सखूला जिवंतच ठेवावं लागेल ना. मग त्यात इतकं आनंदात हसण्यासारखं काय? तुझ्या कवटीमध्ये मेंदू आहे का ग मनोरमे? तुझ्या सुनेसारखी, त्या माणिक सारखीच आहेस तू. तिची सासू शोभते निर्बुद्ध. मनोरमी आपल्याला सखूचा फकस्त डावा तळहात पाहिजे. मग अख्ख्या सखूला जित्ती कशाला ठेवायची? शिरताय का डोसक्यात? शिरताय का, जिरपताय का? पण बाबाजी महाराज, आपण सखूला मारलं तर तिचा हात सडून नष्ट नाही का होणार? उगाच आपलं काहीतरी.
मनोरम्या आम्हाला बाबाजी महाराज म्हणतात. काय म्हणतात? बाबाजी महाराज. बाबाजी महाराज. हा? आणि आम्ही एकदा सांगितलं ना की हात सडणार नाही तर हात सडणार नाही. बस. अगं बाई, म्हणजे हे आपल्याला गुप्तधन मिळालं की काय? समजा प्रश्नांची उत्तरं मिळतील. अगोदर हे कापड उचल. ये. काय बाबाजी महाराज? हे बघ. हे बघ मनोरमी, माझा जिंगरोबाचा शत्रू आहे यो. त्याच मुंडक 30 वर्षापूर्वीच बर का. 30 वर्षापूर्वीच. काय 30 वर्षांपूर्वी? बाबाजी महाराज, जाका त्याला. मला खूप भीती वाटते. हौशारा येतोय अंगावर. जाका त्याला. बाबाजी महाराज, हे 30 वर्ष वय 30 वर्ष झालं. अजून बी चेहरा होता तसाच आहे. कारण विशेष दुर्मिळ असं मिश्रण त्याला लावून त्याचा चेहरा ताजा आणि टवटवीत ठेवलाय. याची जी अवस्था केली की नाही तशीच सकूची बी होईल. तिचा हात आणि तिचं मुंडकं बी असंच सांभाळून ठेवायचं. मग तुला बी असाच नजरानं भेटल अपार धन आणि मुंडक सखूच. मनोरमी, आता काय बी कसं बी करून सखूला इथं पाठव. हा. हो. बाकी मग पुढं काय करायचं ते म्या बघून घेतो. जा लगेच जा आणि पाठव सखूला. हे गुप्तधन हवंय ना? हवंय ना? मग जा. गुप्तधन. खरंच विठुराया, आज तुझ्यामुळे अहो सुखरूप परत घरी आले. आणि तुला ठाऊक आहे, अप्रत्यक्ष का होईना त्यांनी माझं कौतुक पण केलं. दाखवायला कडवट बोलतात रे ते, पण आज मला पुन्हा जाणवलं आहोंच्या मनातला माझ्याबद्दलच्या प्रेमाचा झरा अजून आटला नाहीये. किती बरं वाटलं म्हणून सांगू. अहो, तुमचं मन अजूनही माझ्याच जवळ आहे ना? कुणाशी बोलतीयस ग? मनातलं कुणाशी बोल. विठुरायाशी बोलत होतीस का ग? एरवी तुझ्या जिंजा धरून कूट कूट कुटलं असतं तुला, पण आज जिभेवर खडी साखर ठेवायला लागतीये. काय ग, अशी चकित हरणीसारखी बावरलीस काय?
आज तरी मी तुला काहीही करणार नाही, कारण आज मी खूप खूप आनंदात आहे. बाबाजी महाराज पण खूप आनंदात आहेत, तुझ्यावर खूप खुश आहेत. मग मी पण खुश असणारच ना. हो का? अगं घाबरतीस काय खुळे? ग माया करते ग, तुझ्यावर माया करते. आज खूप मोठं काम केलंस तू. बाबाजी महाराज खूप प्रसन्न होते. मला म्हणाले सखूबाईंना निरोप द्या, गुरु झिंगरोबा प्रसन्न झालेत, छान नैवेद्य करून मठात या. उद्या मठात जायचंय तुला. हे काय आहे? कुळी ग कुळी. अगं सवाशनं जाणार ना. म्हणजे ग म्हणजे मठात ग. अगं सखू म्हणून जाणार ना तू, तुळसा म्हणून नाही. आणि सखू सवाष्ण आहे ना, छान तयार होऊन जाईल ती. म्हणूनच हे नवं लुगडं हिरवा चुडा घेऊन आले. छान तयार होऊन मठात जायचं. तयार होऊन जरा बरी तरी दिसशील. पुढे आयुष्यभर तुझं मुंडकं बघायचंय ना, ते बरं तरी दिसायला नको. छान तयार होऊन नैवेद्य घेऊन जा. हा अगं घे घे घे. हा घे. विठुराया, ही कोणत्या नवीन धोक्याची चाहूल तर नाहीये? कारण आजवर सासूबाई जेव्हा जेव्हा माझ्याशी प्रेमाने बोलल्यात, तेव्हा तेव्हा माझ्यावर जीवावरचं संकट आलंय रे. उद्या मठात तसंच काही घडणार नाहीये ना? पण तुलाच माझी काळजी. तू माझा सखा असताना मी कशाला काळजी करेन? सारं काही तुझ्याच हाती. तूच ठरव. नाही रमा, मी तुझ्यावरती खट्टी आहे. तुझं आणि बाबाजींचं गुपित विचारलं तर तू माझ्यावरती हात उचललास. बोल. हो मग आली मोठी. शंभूची आई असलीस तरी माझ्यासाठी अजून लहानच आहेस. तक्रार कसली करतेस? पण सासूबाई, ही गरीब बिचारी वाटणारी सखू शिंग उगारून अंगावर येत होती. म्हणजे बाबाजींनी हिला काही नवीन आशीर्वाद दिलाय का? नाही, एवढी कशी हवा भरली हिच्यात म्हणते मी. रमाई, मी विचारणार नव्हते पण आता विचारतेच. आता किती सांगून टाक रमाई. बाबाजी महाराज सखूवरती इतकं प्रसन्न होण्यामागचं कारण काय आहे? कारण काय आहे? हो ना, चक्क सखूच्या हातून झिंगरोबांना नैवेद्य देतात का? माझ्या हातून का नाही? रमाई, सखू झिंगरोबाला खरंच शरण गेलीये का? अगं किती चौकशा करताय? आता काय खोदून खोदून पोटात शिरून बातम्या काढायच्यात का तुम्हाला? हा आहा, काय घमघमाट सुटलाय शिऱ्याचा. बघू बघू, चव बघू. नाही हा, नैवेद्य देतो नंतर मिळेल. हो हो, नंतर शिरा खा, भरपूर खा, पण आता नाही. शंभूबाळ, राग नाही ना आला? नाही ग, आज राग येणारच नाही.
कारण तू किती सुंदर दिसते. आज तुझ्यावर कोण रागवेन. सासूबाई, ही सखू माझ्या आयुष्यात आणि माझ्या सुखात वाटेकरी झालेली मला चालणार नाही, आधीच सांगते. किती बोलताय, जरा गप्प बसा. ती गो ऐकेल ना. आणि माणिक, या घरात बाबाजी महाराज सांगतील तसंच होतं. उगाच आगाऊपणा करू नकोस. जरा धीर धरा. बाबाजी महाराज कृपाप्रसाद देणार आहेत, तो फक्त सखूसाठी आहे. पण त्यामुळे आपल्या सगळ्याच भलं होणार आहे. जे घडतंय ना ते आपल्या फायद्याचंच आहे. कळतंय का? मूर्ख नाहीये मी. आपण आधी सखूला मठात तरी जाऊ दे. योग्य वेळी सगळंच कळेल तुम्हाला. मग आता काय बाबा, कौतुक आहे सखूचं. इतकी वर्ष बाबाजी माझ्याच हातचा शिरा खायचे, पण मला कधी म्हणाले नाहीत ते, बाई वच्छे तुझ्या हातचा शिरा घेऊन झिंगरवाला नैवेद्य दाखवायला मठात ये म्हणून. पण शंभू, आता तुझी मामी आहे ना, आता बाबाजींची लाडकी झाली हो. आणि आता घरच्यांची, मुख्य म्हणजे तिच्या नवऱ्याची लाडकी होणार. काय दिगू? शक्यच नाही का? काकू, आवडीच्या नात्याचं घरकुल ना विश्वासाच्या जमिनीवर उभं राहत. प्रेम नि मायेच्या भिंती असाव्या लागतात. आधाराचं छत असावं लागतं. पण मुळात ज्या नात्याचा पायाच विश्वासघाताच्या जमिनीवर असेल, खोटेपणा आणि लबाडीच्या भिंती असतील, ते घर उभं राहील का? काकू, लाडकं व्हायला ना लायकी असावी लागते. वेगळी कुंकू आणि मंगळसूत्र यांनी काही होत नाही. मन निर्मळ नसेल ना तर सगळं संपतं काकू. विश्वासघाताची जखम फार खोलवर असते का काकू, कधीच भरून निघत नाही. बाबाजी महाराज, या सखूबाई. आज साक्षात पतिव्रता सावित्रीच्या रूपात आली आहेस. वा, छान. सखू, अगं तोंडावर पण हसू असू दे की जरा. हा सखू, आता माझा तुझ्यावर कोणता बी राग नाहीये, वैर नाहीये. आजपासून तुझ्या आयुष्यातला सगळा त्रास, सगळी कटकट संपली. हो, सासूबाई पण असंच म्हणाल्या होत्या. म्हणून तर हा नैवेद्य माझ्या हाती पाठवलाय. घ्या,
नैवेद्य घ्या. सोडा मला. काय करताय तुम्ही? सोडा. रमाई, अगं आता बोल ना. मगाशी दिगू समोरच होता म्हणून बोलत नव्हतीस ना. पण अगं आता का सांगत नाहीयेस? सांग ना. बाबाजी महाराज सखूवरती इतकं खुश होण्यामागे काय कारण आहे? सांगा ना सासूबाई. मनात नको नको ते विचार येत आहे तो. तुमच्या ना अकलेचं दिवाळ निघालंय. दोघी बिंडोक आहेत, बिंडोक. आणि बाबाजी महाराज खुश होतील इतकी लायकी तरी आहे का त्या सखूची? आणि मी म्हणाले बाबाजी महाराज आज सखूला कृपा प्रसाद देणार आहेत, म्हणजे आज सखूला खूप मोठी शिक्षा करणार आहे. ओम यंत्राय नमः. जागृत जागृत कार्य करो. आज्ञा पालय. ओम स्वाहा.